सांगलीतील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेला वक्फ बोर्डाच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून असलेला तणाव अखेरीस निवळला. दोन्ही गटाचे समर्थक मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमध्ये दाखल झाल्याने तणावाची परिस्थिती होती. अखेरीस आज होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने गोंधळ थांबला. मुस्लिम एज्युकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक राबवताना वक्फ बोर्डाची परवानगी घेतली नाही. उलट अनेक जुन्या सभासदांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत मुजीर जांभळीकर आणि जब्बार बारसकर यांनी वक्फ बोर्डाकडे तक्रार केली होती. फक्त 40 सभासदांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याची बाब निदर्शनास येताच वक्फ बोर्डाने आजच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे निवडणुकीवरून सुरू असणाऱ्या मुस्लिम समाजातील वाद अखेर निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे संपुष्टात आलाय. तर बेकायदेशीरपणे निवडणूक घेऊन संस्था ताब्यात घेण्याचा काहींचा प्रयत्न होता. मात्र वक्फ बोर्डामुळे बेबंदशाहीला आळा बसल्याची प्रतिक्रिया तक्रारांनी व्यक्त केली. मी ॲडव्होकेट SM तहसीलदार, कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ. आज रोजी इथं मुस्लिम एज्युकेशन कमिटी या कार्यालयात हजर राहून आज आपल्याला सगळ्यांना माहिती देतो की आमच्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुस्लिम एज्युकेशन कमिटी यांच्या निवडणुकीला स्थगिती दिलेली आहे. त्याबाबतची बजावणी आता इथं ऑफिसमध्ये करण्यासाठी आमच्या ऑफिस सांगली जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे तेथील ऑफिसचे स्टाफ इथं हजर होते. इथं बजावणी करताना कुठलेही लोक म्हणजे मेंबर इथं हजर नाही आहेत. सदरचा निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर ठरवून इथं स्थगिती देण्यात आलेली आहे आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून आणि सदरचा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. काय पंचवार्षिक निवडणूक असते मुस्लिम एज्युकेशन कमिटीची. वस्तुतः परिस्थिती कशी आहे की मुस्लिम एज्युकेशन कमिटी ही यापूर्वी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत संस्था होती. आता ती सदर संस्था वक्फ बोर्डाकडे वर्ग झालेली आहे. डीम टू बी रजिस्टर्ड अंडर 22 नोव्हेंबर 2025 या तारखेला आमच्या वक्फ बोर्डाकडे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळकडे त्याची नोंदणी झालेली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक MSBW SGL 577/2025 असा आहे. त्या अनुषंगाने आता त्यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून वेळोवेळी परवानगी घेणे, बदल अर्ज दाखल करणे या सर्व गोष्टी आता धर्मदाय आयुक्त यांच्याकडे न होता महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडे होणार आहेत. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर सभा आयोजित केली होती. त्या सभेच्या अनुषंगाने आमच्याकडे तक्रार आली होती. तक्रारदार म्हणजे विद्यमान चेअरमन होते हारून परांडे, त्यांची तक्रार होती. त्या अनुषंगाने आम्ही ॲक्शन घेत त्यांना स्थगितीचे आदेश दिलेले आहेत आणि ते आदेश त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आज सभा रद्द करण्यात आली. कायदेशीर प्रक्रियानंच त्यांना निवडणूक घेता येईल. अशा बेकायदेशीर प्रक्रियेनं त्यांना निवडणूक घेता येणार नाही. कायदेशीर प्रक्रिया, घटना आणि वक्फ बोर्डाचे नियम फॉलो करून त्यांना निवडणूक घेता येईल. पण त्यासाठी भविष्यात त्यांना कायदेशीर प्रक्रियेने आमच्याकडे अर्ज करावा लागेल आणि त्या गोष्टीचं पालन करावं लागेल. वक्फ बोर्ड यांच्याकडूनच तो चालू शकतोय. तर ही निवडणूक लावताना सदर आता संबंधित संचालक मंडळ होतं, त्यातील परांडे म्हणून अध्यक्ष होते. त्यांच्या अप्रोक्ष त्यांचीही परवानगी न घेता सेक्रेटरी व इतर लोकांनी हे बेकायदेशीररित्या इलेक्शन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या संदर्भात इतर